काही धर्म म्हणत होते पृथ्वी चपटी आहे, काही ग्रंथ म्हणत होते पृथ्वी सपाट आहे. अशा वेळी ज्ञानोबाराय काय म्हणत होते? धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा असला पाहिजे. अत्यंत जिनियस व बुद्धिमान शास्त्रज्ञांनी सुद्धा या विश्वाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी एक एक सिद्धांत शोधण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं मित्रांनो. आणि विशेष आमच्या संत ज्ञानोबारायांनी एका एका ओवीमध्ये हे सिद्धांत सहज मानले आणि ते पण वयाच्या फक्त 16व्या वर्षी. हे सिद्धांत कोणते आहेत? ज्ञानोबारायांचा विज्ञानाविषयी काय दृष्टिकोन होता हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अत्यंत सुंदर होणार आहे मित्रांनो, फक्त लक्ष देऊन पहा आणि ऐका. नमस्कार मित्रांनो, मी योगेश गायके तुमच्या समोर मांडत आहे संत ज्ञानोबारायांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 1200च्या शतकात म्हणजे 725 वर्षापूर्वी मांडलेले काही आश्चर्यकारक वैज्ञानिक अशा स्वरूपाचे सिद्धांत, आणि ते पण अध्यात्म सांगण्यासाठी. काही धर्म म्हणत होते पृथ्वी चपटी आहे आणि काही ग्रंथ म्हणत होते पृथ्वी सपाट आहे आणि पृथ्वी ही जगाचा केंद्रबिंदू आहे. सूर्य व इतर ग्रह हे पृथ्वी भोवती फिरतात आणि पृथ्वी ही एका जागेवर स्थिर आहे. हा अरिस्टॉटलचा सिद्धांतच सर्व जणांना मान्य होता, विशेष म्हणजे युरोपमध्ये. वास्तविक आज जगातला कोणताही व्यक्ती हे मान्य करणार नाही, विशेष दुसरी आणि तिसरी वर्गात शिकणारा मुलगा सुद्धा हे मान्य करणार नाही मित्रांनो. परंतु युरोपमध्ये बायबलच्या विरोधात जाऊन मत मांडण्याचं पहिलं धाडस हे निकोलस कोपर्निकसने त्याचे सिद्धांत सन 1508 ते 1514च्या दरम्यान रिओलेशनबस ऑर्बियम या पुस्तकामध्ये मांडून केलं. पृथ्वी चपटी नाही, ती गोल आहे आणि विशेष ती सूर्याभोवती फिरते. जगाचा केंद्रबिंदू ही पृथ्वी नसून सूर्य आहे आणि तो पृथ्वीपेक्षा प्रचंड मोठा आहे. वास्तविक हे सिद्धांत जगासाठी क्रांतिकारक ठरले. विशेष गॅलिलिओ असेल, केपलर असेल, डेस्कॉर्टेस असेल, न्यूटन यांच्यासाठी ते साक्षात वरदानच ठरले मित्रांनो. परंतु हे सिद्धांत शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी निकोलसला पूर्ण आयुष्य घालावे लागले. तेव्हा कुठे त्याला हे सिद्धांत सापडले? विशेष त्याला चर्चच्या त्रासाला प्रचंड सामोरं जावं लागलं. गॅलिलिओने हेच सिद्धांत पुढे प्रखरतेने मांडले. यामध्ये रोमन चर्चने गॅलिलिओला शिक्षा सुद्धा दिली. हे आपण सर्वजण ह्या गोष्टी ज्ञात आहोत. या मागचे कारण नेमकं काय आहे मित्रांनो? की गॅलिलिओ किंवा कोपर्निकसच्या वैज्ञानिक सिद्धांताला सत्य मानलं तर बायबलचे सिद्धांत खोटे ठरतील आणि यामुळे धर्म खोटा ठरू शकतो ही भीती धर्मवादी यांना होती. आणि शेवटी विजय हा धर्माचाच व्हायला हवा म्हणून कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्या सिद्धांताला चर्चने कडाडून अशा प्रकारचा विरोध केला. म्हणून त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले, यात संशय नाही. वास्तविक कोपर्निकस असेल अगर गॅलिलिओ असेल यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत हे 1500 ते 1600च्या शतकाच्या काळातील आहेत आणि ते मांडण्यासाठी त्यांना संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागलेलं आहे. आणि हेच सिद्धांत सहज अध्यात्माचे सिद्धांत पटवून देण्यासाठी किंवा भगवद्गीतेमधील श्लोकाचे महत्व पटवून देण्यासाठी संत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सहज सांगितलेले आहेत मित्रांनो. एका एका ओवीमध्ये सांगितलेले आहेत. विशेष म्हणजे कोपर्निकच्या जन्माच्या अगोदर 300 वर्षापूर्वी आणि ते पण फक्त वयाच्या 16व्या वर्षी मित्रांनो. तर चला पाहूया काय म्हणतात ज्ञानोबाराय. उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. ज्ञानोबाराय म्हणतात जैसे न चालता सूर्याचे चालणे म्हणजे उदय होतोय, अस्त होतोय, सूर्य चालतोय हा फक्त भास आहे. वास्तविक सूर्य हा पृथ्वीच्या भोवती चालत नाही. हा माऊलींनी सहज मांडलेला सिद्धांत आहे आणि तो पण आश्चर्यकारक. मित्रांनो, पृथ्वी चपटी नसून ती गोल आहे हे माऊलींनी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहे. पहा, पृथ्वी ये परमाणूंचा उगाना घ्यावा तरी हा भूगोलची काखे सुवावा तैसा विस्तारू माझा पहावा तरी जाणावे माते. येथे विशेष गोष्ट ध्यानी घ्यायची आहे की भूगोल हा शब्द ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीला दिलेला आहे आणि पृथ्वी चपटी नसून गोल असल्याचे किती सहजतेने माऊली सांगतात. आणि विशेष पृथ्वी ही अनंत परमाणूपासून बनलेली आहे, मायक्रो इलेक्ट्रॉन पासून तयार झालेली आहे असे स्पष्ट माऊली सांगतात.
पृथ्वी परमाणूंचा उहाणा घ्यावा तर या भूगोलची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पाहावा तरी जाणावे माते. मित्रांनो, नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटेल अशा ओवीची रचना माऊलींनी 1200च्या शतकात केलेली आहे, म्हणजे 725 वर्षापूर्वी. काय म्हणतात माऊली? लक्ष द्या. शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा, वायू तत्व दशधा एकची झाले. माऊली म्हणतात शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बीजांड कोशात असतात. एका वीर्याच्या थेंबात 50 कोटी शिकुरे जंतू पंप्स असतात, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि स्त्री बीजापर्यंत त्यातून एकच पोहोचतो, हे विशेष आहे. शुक्रजंतू आणि शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत आणि सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध गेली 400 वर्षाच्या आतच लागलेला आहे. माऊलींनी कोणत्याही सूक्ष्मदर्शकाशिवाय अगदी सहजच रीतीने हे अद्भुत सिद्धांत मांडलेले आहेत. मित्रांनो, माऊलीवरील ओवीद्वारे शरीराची रचना कशी होते हे प्रतिपादन करतात. आपल्या शरीराची रचना कशी होते पहा. स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून शुक्रजंतू आणि शोणित म्हणजे स्त्री बीज यांचे एकत्रीकरण होते व त्यापासून गर्भधारणा होऊन आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी, पंचप्राण, 10 इंद्रिय व 11वे मन असा देह तयार होतो. माऊली म्हणतात शुक्र शोणिताचा सांधा, मिळता पाचाचा बांधा म्हणजे पंचमहाभूत, वायू तत्व दशधा एकची झाले. दशधा म्हणजे 10 इंद्रिय. वास्तविक हे एका ओळीमध्ये मांडणे शक्य नाही, म्हणून ज्ञानोबरायांना एक महान कवी देखील म्हटले आहे. याचे कारण म्हणजे एका ओळीत पूर्ण विश्व मांडणे ही अद्भुत कला फक्त आणि फक्त माऊलींना जमली, म्हणून त्यांना ज्ञानाचा सागर अगर महाकवी म्हटलेला आहे, यात संशय नाही. पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते, हा विजेचा शोध 100-150 वर्षापूर्वीचा आहे आणि ते लावण्यासाठी अनंत शास्त्रज्ञांनी त्यांचे आयुष्य घालवलेले आहे. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन असेल, असे लँड्रो होल्ट असेल, ॲस्टर्ड असेल, आंद्रे मेरी असेल, मायकल फॅरेड असेल, जॉर्ज ओहम असेल, जेम्स क्लार्क असेल, थॉमस एडिसन असेल, टेस्ला असेल, अशा अनेकांनी जिंदग्या संपल्या तेव्हा कुठे विजेचा शोध लागला मित्रांनो. परंतु माऊली ज्ञानोबरायांनी 725 वर्षापूर्वीच कशी वीज निर्माण होते हे समजावून सांगितलेलं आहे. तया उदका चेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, मग तया विजे माझी असे सलील काही. म्हणजे पाण्यापासून वीज निर्माण होते हे माऊलीने किती सहज पटवून दिलेलं आहे. पाऊस कसा पडतो हे सुद्धा माऊली कसे पटवून देतात पहा. सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. हे विज्ञान आज स्थितीला सांगतं. माऊलीने पूर्वीच सांगून ठेवलेले आहे. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलीकडे शोधून काढलेली आहे. परंतु माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढग रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. हा सिद्धांत तपाम्यहम वर्ष या भगवद्गीतेवरील श्लोकाचा अर्थ सांगताना ज्ञानोबराय म्हणतात मी सूर्याचेनी वेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होनी वर्षे मग पुढती भरे. अध्याय 9 ओवी 296. आज भारताचे यान मंगळावर जाऊन पोहोचले आहे, तेव्हा संपूर्ण जगाने भारताचं कौतुक केलं. परंतु 700 वर्षापूर्वी मंगळ नावाचा ग्रह आहे किंवा नाही हा सिद्धांत मानवी बुद्धीला मान्य नव्हता. त्या काळात माऊलींनी कोणत्याही साधनाशिवाय सहज त्यांच्या काव्यामध्ये मंगळ ग्रहाचा उल्लेख केलेला आढळतो. ना तरी भौमा नाम मंगळ रोहिणी ते मनती जळ तैसा सुख प्रवाद वरळ विषयांचा. किंवा जिये मंगळाची अंकुरी सवेची अमंगळाची पडे पारी. किंवा ग्रहामध्ये इंगळ तया ते मनती मंगळ. मित्रांनो, दादासाहेब फाळके यांनी 1913 मध्ये पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा भारतात पडद्यावर दाखवला, म्हणून चित्रपट क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो. परंतु माऊलींनी या प्रक्रियेविषयी 725 वर्षापूर्वीच लिहून ठेवलेला आहे. काय म्हणतात माऊली? जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. अर्थात संकल्प विकल्पामुळे मनाचे चित्र उमटणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. हे आटून गेले तर उमटत
नाही. या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानदेवांचे वैज्ञानिक सिद्धांत ध्यानात येतील यात संशय नाही आणि सच्च्या वारकऱ्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सांगणे एवढेच आहे की सध्या विज्ञान युगात जगणाऱ्या मोबाईलवर रील पाहणाऱ्या तरुण आणि तरुणींनी थोडं तरी आपल्या ग्रंथामध्ये डोकावं आणि संतांच्या विचाराकडे आकर्षित व्हावं, जेणेकरून त्यांचं सांसारिक व आध्यात्मिक आणि विद्यार्थीत्मक जीवन जे आहे ते सुखी, संपन्न आणि आनंदी होईल. म्हणून हा खटाटोप केलेला आहे. मित्रांनो, शेवटी ज्ञानोबारायाविषयी मला एवढंच सांगावंसं वाटतं, विशेष ते म्हणजे माझ्या भाषेत नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत, ज्ञानियाचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायवरी रामकृष्ण हरी.